पहिलं तर माझ्या रायगड लोकसभा मतदारसंघातील माझे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आमच्या तिन्ही पक्षाचे चारही पक्षाचे त्यानंतर मतदार बांधव त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो आणि नंतर उमेदवार जे विजयी झालेले आहेत त्यांचं अभिनंदन करतो। आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की फार अटीतटीची लढत संपूर्ण देशभर झाली, परंतु आमच्या रायगड लोकसभा मतदारसंघातले आत्ताचे खासदार आपले सन्माननीय सुनील तटकरे साहेब यांनी जवळजवळ 83,000 मताच्या फरकाने हा विजय संपादन केलेला आहे आणि तो करत असताना रायगडच्या 4 आमदारकीच्या विधानसभेच्या मतदारसंघातून त्यांना लीड मिळाला। फक्त तिकडच्या दापोली आणि गुहागर इथून आम्ही बऱ्यापैकी मायनस झालो, म्हणजे बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा अगदी नाही बोललं तरी 35,000 36,000च्या जवळपास आम्ही मायनस झालो तिथे। तर तो भर काढून आम्ही 83,000च्या वरती लीड दिला। तसा पाहायला गेला तर आमच्याकडनं पण आणखी लीड मिळणं अपेक्षित होतं, परंतु जो ट्रेड मुस्लिम समाजाचा आणि काही प्रमाणात कुणबी समाज बौद्ध समाज हा जो काही ट्रेड थोडा चालला गेला त्याच्यामुळे आम्ही मागे आलो। परंतु आमचे आमदार महेंद्रशेठ दळवी, रविशेठ पाटील आणि आदिती ताईंच्या मतदारसंघ त्यांनी चांगलं काम म्हणजे सगळ्यांनीच चांगलं काम केलं, पण त्यांना लीड चांगलं। तिथं काय आलं नेमकं, पेनला मुस्लिम समाज फार कमी प्रमाणात आहे, अलिबागला मुस्लिम समाज पण कमी प्रमाणात आहे आणि कुणबी समाज अलिबाग आणि पेनला नसल्यामुळे बौद्ध समाज पण कमी आहे। त्याच्यामुळे जे काय ह्या 2 समाजाच्या मनामध्ये जी काही भीती निर्माण होती, म्हणजे बौद्ध समाज बांधवांच्या मनामध्ये होतं की आमचं संविधान घालवत आहेत का काय, 400 पार झाले तर हे संविधान घालवतील, कारण ही विरोधकांनी सगळीकडं नांदी पिटवली होती दौंडी आणि त्याच्यात आपल्या काही सामान्य लोकांनी ते मनावर घेतलं। त्यानंतर मुस्लिम बांधवांना काय भीती निर्माण होती मोदी साहेबांची ते आम्हाला पण काही कळलं नाही, कारण ते तटकऱ्यांना मत म्हणजे मोदींना मत आणि जवळजवळ आमच्या त्या संपूर्ण मतदारसंघात जे असणारी मूल्य आहे त्यांना काही ठिकाणी 500 मतं त्यांना तर 25 मतं आम्हाला, हे कधीच ट्रेड असा चालला नव्हता। इवन माझ्या टायमाला पण 50-50% मतदान मागच्या वेळेला ह्या मंडळीने केलं होतं आणि प्रत्येक बौद्धवाडीची आमची अटॅचमेंट आहे, तरी पण आम्ही कमी पडलो, हरकत नाही आहे, पण मायनस झालो नाही, पण जो अपेक्षित लीड होता तोही मिळाला नाही। परंतु एक समाधान आम्हाला आहे की जे आम्हाला बाटलीत भरणारे तयार झाले होते त्यांना जनतेने बाटलीत भरलं आणि कुठंतरी समुद्रात बोलतात टाकले बाटलीत की जे परत कधी आता वर येणार नाहीत, अशा प्रकारे त्यांचा बंदोबस्त रायगडच्या जनतेने केलेला आहे। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।